आता बातमी पावसाची। मराठवाड्याला गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं। नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालाय, त्यामुळे नद्यांना पूर आलाय, तर रस्तेही पाण्याखाली गेले आहेत। नांदेडसह आणखी कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे ते बघूया। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जालना, नांदेड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। ही दृश्य आहेत गोदा नदीपात्राची। जालना जिल्ह्यातील शहागडमधून वाहणाऱ्या गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर तिकडे नांदेडमध्ये पूरस्थिती कायम आहे। नांदेडच्या देगलूर तालुक्यातील बागण टाकळीजवळ पुरात दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली आहे। मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचलाय। मानवी साखळी करून दुचाकीस्वाराला बाहेर काढलंय। तर नांदेड हैदराबाद महामार्गावरून पाणी वाहत असल्यानं महामार्ग बंद करण्यात आलाय। नांदेड शहरात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय, तर जनजीवनही विस्कळीत झालंय। गेल्या 7 दिवसापासून जे आहे ते नांदेड जिल्ह्यात विविध भागात मध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस पडलाय। त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो मुखेड नायगावला बसलेला होता। त्यानंतर आज जे आहे ते नांदेडमध्ये पहाटे 3 वाजल्यापासून जे पाऊसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जनजीवन सगळे हे या ठिकाणचं विस्कळीत झालेलं आहे। 2 मृत्यू काल झालेले आहेत। जनावरांचा काही मृत्यूचे आकडे आलेले आहेत, परंतु आज आमचा जो पहिला फोकस आहे की कुठली जीवितहानी होऊ न देणे किंवा बऱ्याच ठिकाणी गावांना वेढा पडलेला आहे तर रेस्क्यू करणे हे आमचा पहिला फोकस आहे। आणि त्यामुळं साहजिकच नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे, तर ते सगळं पाणी ओसरल्यावर ते पंचनामे आम्ही चालू करू। पण आता आमचा इमिडिएट हे कन्सर्न आहे की लोकांना कुठल्या प्रकारची जीवितहानी होऊ द्यायची नाही। शहरातील सखल भागात असलेल्या लुंबिनी नगर, विणकर कॉलनी, जवाहर नगर, वसरणी, विष्णुनगर, पीर बुरहान नगर इत्यादी भागातील अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। विशणपुरी बंधाऱ्याचे 8 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीलाही पूर आलाय। नदी नाल्यांना पूर आलाय। मन्यार नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत। नांदेडच्या सोमेश्वर, रहाटी, जैतापूर परिसरात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रहाटी पुलावरून पाणी गेलं, तर अनेक गावांचाही संपर्क तुटलाय। सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। परभणीच्या पालम तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, तर 9 गावांचा संपर्क तुटलाय। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे येलदरी प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर तिकडे बीडच्या मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। 6 वक्री दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आष्टी तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे कडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। लातूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत, तर वीज पडून 5 जनावरांचा मृत्यू झालाय। कुणाच्या घराचं नुकसान झालंय, तर कुणाच्या पिकांचा चिखल। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील लोकांच्या डोळ्यात आसवांचा पूर साचलाय। आता अश्रूंनी भरलेल्या या डोळ्यांना आस आहे ती सरकारच्या मदतीची। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। आता बातमी येते अहिल्यानगरमधनं। श्रीगोंद्यामध्ये अजित पवार